तर आज आपण इथे बनवलेलं आहे वांगा आणि बटाट्याची मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत सुंदर रस्साभाजी. तर ही रस्साभाजी आपण कशी बनवलेली आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे तीळ, त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे हळद 1 चम्मच, मालवणी मसाला 1 चम्मच, मीठ घेतलेलं आहे 1 चम्मच, रेड चिली पावडर 1 चम्मच घेतलेली आहे, त्याच्याबरोबर धने घेतलेले आहेत 1 चम्मच आणि आपण घेतलेले आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहे काजू. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आणि मसाले जे आहेत हे सर्व आपल्या रश्श्यामध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर आपला जो मसाला आहे त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, धने हे सर्व आपण वाटून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हे फ्राय करून घेतलेले आहेत ॲक्च्युली आणि हेच आपण काय करणार आहोत, आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत. त्याचबरोबर आपण इकडे बटाटे जे आहेत ते नेहमीप्रमाणे कापून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण ही वांगी जी दिसत आहे ते वांगी पण आपण कापून घेतलेले आहेत, जेणेकरून त्या रस्सा जो आहे तो जो मसाले आहे ते आपले सर्व मसाले ते या वांगा आणि बटाट्यामध्ये जे मिक्स होतील चांगले. आणि हा तुम्ही बघू शकतात आपण इकडे टमाटरही ॲड केलेले आहेत. हा मिक्सरचं भांडं आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला कसा सुंदर तयार झालेला आहे तोच मी इकडे दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकतात हा आपण मिक्सर ग्राइंडरमधून एकदम बारीक करून घेतलेला आहे. हे आहे आपलं वाटण जे आपल्या रश्श्याला चांगलं ग्रेव्ही आणि टेस्टी फ्लेवर देणार आहे. 2 चमचे तेलामध्ये आपण इकडे टाकलेले आहेत कढीपत्ता. आता आपण सुरुवात केलेली आहे. मस्तपैकी कडकडून तेल तापलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण लगेच वांगी आणि बटाटे जे आहेत ते ॲड केलेले आहेत आपल्या रश्श्यासाठी. तर सर्वप्रथम हे मस्तपैकी ना आपल्याला परतून घ्यायचे आहेत वांगे आणि बटाटे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी असे व्हेजिटेबल वांगं बटाट्याचं आपण तयार करत आहोत आणि इकडे फटाफटमध्ये लगोलग आपल्याला इकडे आपले मसाले ॲड करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून जास्त टाईम लावायचा नाही आहे. इकडे मीठ आपण ॲड केलेलं आहे, रेड चिली पावडर आपण ॲड केलेली आहे, धने पावडर आपण ॲड केलेली आहे आणि त्याच्यानंतर हळद इकडे ॲड केलेली आहेत. तर हे सर्व मसाले आपल्याला 1 बाय 1 टाकून घ्यायचे. मालवणी मसाले इकडे आपण ॲड केलेले आहेत. तर हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या रेसिपीसाठी जास्त काही वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटात होणारी रेसिपी आहे. भाताबरोबर भाकरीबरोबर चुरून मुरून मस्त लागते ही रेसिपी. तुम्ही बघू शकता तिथे मस्तपैकी हा मसाला आपण इकडे पोर करून घेतो. आपला जो मसाला जो तयार झालेला, जो वाटण आपलं तयार झालेलं आहे ते आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहोत. आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून हा मसाला जो आहे आपला प्रत्येक वांग्याला प्रत्येक बटाट्याला लागला पाहिजे. आणि भरपूर सुंदर रेसिपी होते मित्रांनो. नक्की अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून बघा. आणि ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आपण पाणी. 1 कप पाणी इनफ आहे. भाताबरोबर भाकरीबरोबर चुरून मुरून अप्रतिम लागते. आता आपल्याला फक्त हे उकळून घ्यायचे. ही बघा ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. इकडे कढईला चांगली उकळी आलेली आहे. वांगे बटाटे चांगले शिजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. वाव, एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे. आय एम शुअर ह्याचा टेस्टही तेवढाच सुगंधी म्हणजे तेवढाच चांगला लागणार आहे मित्रांनो. नक्की अशा पद्धतीने ही वांग बटाट्याची रस्साभाजी तुम्ही करून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडेल आणि काहीतरी वेगळा फ्लेवर, वेगळा टेस्ट तुमच्या जेवणामध्ये. तर चला आपण हिला आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊया. तर इकडे तुम्ही बघू शकता आपण कोथिंबीरने गार्निश करून घेत आहोत. एकदम मस्त अशी रस्सा तयार झालेला आहे, ग्लेज बघा तुम्ही. आणि त्याचबरोबर बटाटे जे आहे मस्तपैकी शिजलेले आहे, वांगे चांगले शिजलेले आहेत. मस्तपैकी मसाल्याचा अर्क जो आहे तो या प्रत्येक वांगे बटाट्यामध्ये गेलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीने नक्की करून बघा. तुम्ही आत्तापर्यंत जो व्हिडिओ बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे नवीन व्हिडिओज आपल्याकडे दररोज अपलोड होतात, तर जरूर सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.